आपलं स्वागत आहे। चंदू चव्हाण या चंदू चव्हाणला अवघा भारत देश आपला ओळखतो। हा चंदू चव्हाण आपल्या खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहे। सामनेने या ठिकाणी त्यांनी त्याचं बालपण काढलेलं आहे। या चंदू चव्हाण हा चुकून पाकिस्तानमध्ये गेला होता आणि त्याच्यावरती मिलिटरीच्या आर्मीच्या नियमानुसार त्यांच्यावरती कारवाई झाली आणि त्यांना सेवेतून काढण्यात आलं आहे। यांनी अनेक आंदोलने केली, ते मंत्रालयात गेले, दिल्लीला गेले, या बरेच ठिकाणी ते गेले, परंतु त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळाला नाही। त्यांच्यावरती अनेक आरोप आहेत की ते खासगीमध्ये त्यांच्याबद्दल अनेक लोक चर्चा करतात की चंदू चव्हाण वायफळ चर्चा करतात, वायफळ बोलतात, संविधानाच्या विरोधात बोलतात। तर मग चंदू चव्हाण संविधानाच्या माध्यमातून जाऊन त्यांना नोकरी मिळेल का, असे विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहेत। आज आपल्यासोबत तिरंगा रॅलीमध्ये चंदू चव्हाण सामील झाले होते, आपल्यासोबत ते आहेत, आपण त्याशी बोलू। चंदूंचं स्वागत आहे। नमस्कार सर, जय हिंद, वंदे मातरम। काय सांगाल नेमकं काय तुमचं, तुम्हाला सेवेत का घेतलं? आता तुम्ही जो पहिला प्रश्न केला की वायफळ बोलतात, ते बोलणारे जे सर्व लोक आहेत त्यांना सांगू शकतो की असे 15 लाख सैनिकांचं दुःख मांडतोय मी, जे जगासमोर दाखवण्यासाठी। जे डीपीसी मिनिस्ट्री ऑफ रक्षा मंत्रालयाने पत्र दिलंय मला, बघून घ्या। त्यांनी क्लिअर सांगितलंय मी याची चौकशी करतोय आणि उत्तर देईल। 5 महिन्यापासून उत्तर दिलं नाही। 21 दिवसाच्या आत आर्टिकल प्रमाणे आम्हाला उत्तर द्यावं लागतं राज्य शासनाकडून, पण ते 21 दिवसाच्या जागेवर 5 महिन्यानंतर आलं, ते बी पॉझिटिव्हली ते म्हटलं आम्ही विचार करतोय आणि चौकशी चालू आहे। म्हणजे मी जे संविधानिक हिसाबाने आर्टिकल 16 मध्ये क्लिअर लिहिलंय तुम्ही कुठेही काम करू शकता। आर्टिकल 21 सांगतो राज्य सरकारने तुम्हाला आदर सन्मान द्यायला पाहिजे। आर्टिकल 20/2 मध्ये लिहिलंय तुम्ही कोणतंही डिपार्टमेंट असो, मिलिटरी असो, कोणतंही असो, तुम्हाला असंविधानिकरित्याने काढता येत नाही। आम्ही जर घरात काम करायला गेलो नाही, अधिकारी म्हणतात तुम्ही आमचं डिसिप्लिन आमचं फॉलो केलं नाही, आमचा आदेश फॉलो केला नाही, त्यांच्या घराच्या कामासाठी वर्दी टाकली नसतं सर। ही वर्दी आपल्या देशाच्या संरक्षणासाठी असते। ज्याप्रमाणे तुम्ही बोलतात मी एक नाही, असे 15 लाखाच्या वर आहे। ते बाबा दिसतात 15 वर्ष देश सेवा केली, ते महाराज दिसतात त्यांनी 12 वर्ष केली, इकडे दिसतात त्यांनी 12 वर्ष सेवा केली, माईजीचे असे असंख्य अभाव इथं कापण्याचे असे महाराष्ट्रभरात तुम्हाला लाखोच्या संख्येने दिसते। आणि राहिली गोष्ट, मला कोणताही वैयक्तिक राजनीतीवाल्यांशी काही घेणं देणे, माझ्या देशातला सैनिक माझ्या देशात नोकरी का करू शकत नाही हा प्रश्न मी करतो। पाकिस्तानामध्ये देशासाठी 3 महिने 21 दिवस शिक्षा भोगली, त्यांचे 2 लोक ठोकले आणि इकडे आल्यानंतर मला अधिकाऱ्यांनी छोटी पनिशमेंट दिली। विंग कमांडर अभिनंदन 2 दिवसात चहा पिऊन आला, त्याला तुम्ही मेडल देताय। मी का तिथं माझे नाते होतात का? मी माझ्या देशासाठी गेलो होतो, माझं रक्त माझ्या देशासाठी। मी काय म्हणतोय की बाबा आता ऑपरेशन सिंदूर झालं ना, बोलून घ्या त्या सैनिकांना ज्यांनी 10, 12 वर्षापासून त्यांची वर्दी काढली गेली चुकीच्या पद्धतीने। आम्ही लाहोरमध्ये असाच कब्जा करून घेऊ आत्ताच्या आत्ता, फ्रीमध्ये सेवा देऊ, आम्हाला 1 रुपया नकोय, म्हणून आम्ही न्याय मागतोय फक्त, आम्ही काही मागत नाही कोणाला। तुम्ही ज्या वेळेस संविधानिक मार्गाने प्रशासनाकडे तुमचे अर्ज दाखल केले त्यावर तुमचे आता तुम्ही सांगितलं की 21 दिवसाच्या आतमध्ये मला उत्तर द्यायला पाहिजे होतं, पण 6 महिने आलं। आता महाराष्ट्रामध्ये आता भाजपचं सरकार आहे, आपण खानदेशातील रहिवासी आहात, आपण आपल्या सरकारला काय विनंती केली? सरकारला विनंती करतोय, माननीय मुख्यमंत्री साहेब कागदपत्री विनंती केली? हा, कागदपत्रीच दिली ना। मी मंत्रालयाला बी उपोषणला बसलो तेव्हा संविधानिक माध्यमाने सर्व पत्रव्यवहार केले। आम्ही जयकुमार रावल यांना इथं आप्पासाहेब येडवे बी होते, हे बी रिटायर होऊन ते स्वतः सामाजिक काम बी करतात आणि स्वतः ते बघता बी। आम्ही सर्व पत्रव्यवहार केले, पण आम्हाला उत्तरच मिळत नाही। मग आता ही रॅली निघाली तर आमच्याजवळ कोणी पैसे बी नाही आमच्याजवळ। माझ्याजवळ एक मुलगा आहे सर, 2 वर्षाचं लेकरू आहे, त्याला घेऊन आणि एक कागदच्या पर्यामध्ये माझं दुखीत पत्र घेऊन जातो मी प्रधानमंत्रींपाशी, त्यांनी मला नंतर बंद करून टाकलं पोलीस प्रशासनाने। आता माझी काय चुकी? ज्या काही संस्था आहेत ज्या माजी सैनिकांसाठी काम करतात त्या संस्थांच्या माध्यमातून मला काही नाही हे कोणी बोलत नाहीये जास्त, ते बोलतील तर त्यांची पेन्शन बी जाऊ शकते। आम्ही न्याय मागतोय, आम्ही सैनिक आहेत, आपल्याच देशातले सैनिक आहोत आम्ही। आणि आता पोलीस प्रशासनानं बघितलंच तुम्ही, मी फक्त घेऊन जातो, माझं दुःख मांडत होतो आम्ही जवान, आणि माझं बॅनर बी काढलं गेलं आणि परत माझं ते तोडून बी टाकलं। आता मी कुठं पैसे एक दुसऱ्यापासून घर चालवतोय, 200 रुपये दे रे भाऊ, 300 रुपये दे रे भाऊ, असं माझं घर चालू आहे। एकंदरीत तुमचा किस्सा असा आहे की तुम्हाला शासनात का घेत नाहीये? शासनात आहे सर, कानूनमध्ये आहे प्रावधान, काम करत नाही ना अधिकारी, संविधानावरती फॉलो घेत नाही ना। एखादी मिनिस्टरने एखादी प्रधानमंत्री साहेबांनी याच्यामध्ये दखल घ्यायला पाहिजे। एक सैनिक असा फिरतोय, बोलवा त्यांना आणि मिटवा यांचा प्रश्न। 15 लाख सैनिकांना न्याय भेटलाय म्हणून हा प्रकार करतोय, मला वैयक्तिक काही दुश्मनी नाही। जीवाच्या अंकात करून हा चंदू चव्हाण सांगतोय की मला माझी नोकरी द्या, मला माझं काम द्या, मला संविधानिक पद्धतीने मी आपल्याकडे यायला तयार आहे, मला माझ्या पद्धतीने मला जी नोकरी मिळेल ती नोकरी करायला तयार आहे। त्याच्या घराचे देखील हप्ते आहेत, त्याने लोनवर घर घेतलं आहे, त्याचा छोटासा परिवार आहे, त्याच्या बायकोचे जे स्वप्न होते की सैनिकाची बायको जीवन जगण्याचे, त्याच्या बायकोचे स्वप्न देखील भंग झाले आहेत। आपल्यासोबत एक दादा आहेत, ते देखील माजी सैनिक आहेत, त्यांच्याशी बोलून मला स्वागत आहे तुमचं मित्र खानदेशामध्ये। काय सांगा? माझं नाव आप्पासाहेब नामदेव येडवे, मी BSF मध्ये 21 वर्ष 1 महिना पाकिस्तान बॉर्डरवरती संपूर्ण सेवा केलेली आहे आणि मी रिटायरमेंट आहे। आणि वेळोवेळी आर्मीच्या सोबत पॅरामिलिटरी ही कंधाला कंधा लावून लढत असते।
मी एवढंच म्हणेल, मी रिटायरमेंट 2011 मध्ये जेव्हा आलो, या लाखोच्या हिसाबाने जे सैनिकांच्या समस्या आहेत, आमचं पार्लमेंटमध्ये एकही संसद निवडून गेलेला नाही आणि म्हणून आज हे बेरोजगार जवान, बडतर्फी जवानांचा विषय कोणी घेत नाही. 543 खासदारमध्ये एकही सैनिक खासदार नाही, 288 आमदारमध्ये एकही आमदार सैनिकांचा नाही. म्हणून ही प्रॉब्लेम देशामध्ये येत आहे. आणि जे नेते मंडळी सांगताना की बाबा आम्ही ही सुरक्षा केली, आम्ही ती सुरक्षा केली, यांच्यामधनंच काही खासदार जे काही कुरेशी साहेबांनी, मॅडमांनी जे सिंदूर ऑपरेशन चालवलं, त्यांच्या विरोधात सुद्धा बोलायला हे नेते लोक कमी पडले नाही. परंतु आमचा सैनिकांचा एकच धर्म असतो, भारत देश आणि भारत देशाची सुरक्षा. हाच आमचा धर्म आहे. आम्ही सर्व जाती जमातींना घेऊन, धर्मांना घेऊन चालत असतो. परंतु हे बडतर्फी जवानांना जसं बडतर्फी केलेलं आहे, यांना आज पेन्शन नाही, यांना कुठलाही प्रकारचा बेनिफिट नाही. तर माझं आव्हान हेच आहे. मी 2 वेळेस सिंदखेडा विधानसभा लढलो, तिथला पालकमंत्री जयकुमार रावलला सुद्धा यांच्या समस्या सांगितल्या. परंतु गेल्या 6 महिन्यापासून अजून एकही बैठक या सैनिकांसाठी लावायला बीजेपी सरकार तयार नाही आहे. म्हणून माझं जाहीर आव्हान आहे त्या नेत्यांना, बीजेपी सरकारच्या खास करून नेत्यांना, आणि जे काही 2029 मध्ये जी सरकार येईल, तर सरकारमध्ये निवडून गेलेला सांसद आणि निवडून गेलेला विधायक यांना कंपल्सरी सेनाची 12 महिना ट्रेनिंग झाली पाहिजे. पाकिस्तान बॉर्डरवरती यांना डिप्लॉयमेंट केलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये दम असेल, तिरंगा रॅली काढण्यापेक्षा आमच्यासोबत त्यांनी पाकिस्तान बॉर्डरवरती यावं आणि 1 वर्षासाठी देशची सेवा द्यावी. प्रत्येक सांसद आणि प्रत्येक विधायक